नमस्कार सगळ्यांना. तर बघा नवीन वर्ष चालू झालेलं आहे 2025. आता या 2025 नवीन वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी जी आहे, चतुर्थी आहे ती 17 जानेवारीला आहे बघा. तर आता ही खूप महत्त्वाची आणि पहिली असल्यामुळे बरेच बरेच गणेश भक्त आहेत ते संकष्टी चतुर्थी पाळतात किंवा उपवास करतात, त्याचा मनोभावे पूजा करतात गणपतीची. त्यामुळे आता ही जी पहिली आहे ही 2025ची पहिली संकष्टी चतुर्थी असल्यामुळे काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या त्या आपण जाणून घेणार आहोत. कारण कसं असणार आहे हे वर्ष किंवा काही राशींवर काही राशी आहेत स्पेसिफिक त्या राशींवर बाप्पा प्रसन्न आहेत स्पेशल ते. तसेच पद पैसा यात वाढ होणार आहे. कोणाकोणाचं कुठल्या राशीत काय काय कुणाला किती पद, काय पैसा, काय नोकरी, काय गोष्टी असतील या सगळ्या कशा मिळणार आहेत ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. महत्त्वाचा व्हिडिओ आहे सगळ्यांसाठी. तर बघत राहा व्हिडिओ बघा. 2025ची पहिली संकष्टी चतुर्थी. 11 राशींवर बाप्पा प्रसन्न, पद पैसा वाढ, पुण्य लाभाचा शुभ काळ. ठीक आहे. बघू आपण काय काय असणार आहे. बघा सन 2025 सुरू झाले आहे. अनेकांनी हे वर्ष विशेष आणि महत्त्वाचं मानले गेले आहे. वर्षाच्या सुरुवातीला पौष महिन्यातील विनायक चतुर्थी अगदी उत्साह साजरी करण्यात आल्यानंतर आता पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी येत आहे. हजारो गणेश भक्त संकष्टी चतुर्थीचे व्रत मनापासून करतात. आपापल्या श्रद्धेनुसार भाविक संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात. बघा सगळे बरेच जे गणेश भक्त आहेत ते संकष्टी चतुर्थी पाळतात, म्हणजे त्याचा उपवास करतात, व्रत करतात, मनोभावे सेवा करतात. कारण त्यांना खूप श्रद्धा आहे गणेश भक्तांची, गणपतीवर आपण म्हणू शकतो. शुक्रवारी 17 जानेवारी 2025 रोजी संकष्टी चतुर्थी आहे. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते. सकाळी गणपतीची मनोभावे सेवा करून सायंकाळी चंद्रोदय झाल्यानंतर अर्घ्य घेऊन व्रताची सांगता करावी असे सांगितले जाते. म्हणजे तुम्ही दिवसभर उपवास करून संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय असतो चंद्रोदय नंतर तुम्ही उपवास सोडू शकता, म्हणजे जेवण करू शकता, देवाला नैवेद्य वगैरे दाखवून तुम्ही आरती वगैरे करून तुम्ही तुमचा उपवास जो सोडू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार 2025मध्ये अनेक शुभयोग राजयोग जुळून येत आहेत. सूर्याने मकर राशीत प्रवेश केला आहे. 2025च्या पहिल्या संकष्टी चतुर्थीला असलेल्या ग्रहमानाचा कोणत्या राशीवर कसा प्रभाव असू शकेल जाणून घेऊया आपण. प्रत्येक राशीचं मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही बघा तुमची राशी कोणती त्यानुसार तुम्ही चेक करू शकता. बघा मेष राशी पहिलं तर मेष योग्यतेची दखल घेतली जाईल. चांगल्या संधी मिळतील, उत्साह वाढेल, नोकरीत पगार वाढ व तत्सम लाभ होतील. बघा नोकरी करतात त्यांचा पगार वाढ होऊ शकतो. सोयी सुविधा वाढवून मिळतील, व्यवसायात चांगली परिस्थिती राहील, मालाची विक्री चांगली होईल. गुंतवणूक करताना जाणकार मंडळीत सल्ला घ्यावा. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकेल. सामाजिक कार्यात वादविवाद टाळा. वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. बघा म्हणजे जे नोकरी करतात किंवा जे बिझनेस करतात त्या सगळ्यांसाठी खूप चांगल्या संधी होणार आहे, मिळणार 2025मध्ये तुम्हाला. तर तुम्ही त्या संधीचा फायदा घेऊ शकता. वृषभ बघा वृषभ हाती घेतलेला प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण कराल. थोरा मोठ्यांच्या ओळखीचा फायदा होईल. व्यवसायात भरभराट होईल. हाती पैसा खेळत राहील. आर्थिक गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. कदाचित बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. भावंडांच्या भेटीगाठी होऊ शकतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. लोकांशी ये चालू राहील. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. बघा आता मिथुन तिसरी रास आहे. मग मिथुन बघा मिथुन मनात कल्पक विचार राहतील. ते सत्यात उतरण्यासाठी योजना आखाल. कामे होतील. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. नवीन ओळखीचे फायदे होतील. अनेक अडचणी दूर होतील. प्रलंबित कामे आटोक्यात येतील. खाण्यापिण्याची संग राहील. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. जवळच्या प्रवासाचे योग येतील. व्यवसायात व्यस्त राहाल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. बघा कर्क राशी, कोणाची कर्क राशी असेल त्यांनी बघा काही अडचणी असतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. मनात शंका येतील. वादविवाद पडू नका. हळूहळू परिस्थिती तुमच्या नियंत्रणात येईल. प्रभाव सर्वांना जाणवेल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू प्राप्त होतील. विवाह इच्छुकांसाठी अनुकूल काळ आहे. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. जीवनसाथीची काळजी घ्यावी. त्यांच्यावर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादू नये. बघा सिंह रास शुभ फळ देणारा कालखंड आहे. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. अनेक उत्तम लाभ होतील. आवडत्या लोकांच्या सहवासात मन रमेल. मनात आध्यात्मिक विचार राहतील. काहींना तीर्थयात्रा घडून येईल. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. मोहाच्या जाळ्यात अडकू नका. मूल्यवान वस्तू कागदपत्रे सांभाळून ठेवा. प्रलंबित प्रकरणे मार्गी लागतील. प्रेमात प्रतिसाद मिळेल. विवाह इच्छुकांचा विवाह ठरेल. म्हणजे याच्यात जर जे विवाह इच्छुक किंवा जे प्रेमी आहेत त्यांना चांगला काळ आहे हा. तसंच कन्या रास बघू आपण आता. कन्या शुभ संकेत मिळणार. नोकरीत अतिशय अनुकूल परिस्थिती राहील. नवीन संधी मिळेल. त्या संधीचे सोने करून दाखवाल. काहींना मोठी जबाबदारी मिळेल.
पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. जे नोकरी करतात त्यांच्यासाठी पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. भेटवस्तू विविध प्रकारचे लाभ होतील. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. मित्रमैत्रिणींची भेटी होतील. म्हणजे तुमच्या कोण मित्रमैत्रिणी असतील जे अजून भेटले नाहीत खूप दिवस झाले, शाळेचे असतील, कॉलेजचे असतील, कुठले असतील ते भेटतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कायद्याची बंधने पाळा. तूळ, आता बघा तूळ राशी जी आहे तर बघू काय होते. भाग्याची चांगली साथ मिळेल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. मनात उत्साह संचारेल. सामाजिक कार्यात मोठी जबाबदारी राहील. ती यशस्वीपणे पार पाडाल. नावलौकिक वाढेल. पर्यटनाच्या माध्यमातून काहींचे फिरणे होईल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. पुरस्कार जाहीर होतील. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. चांगल्या संधी मिळतील, मात्र बोलताना काळजी घ्यावी. बघा वृश्चिक, थोरा मोठ्यांच्या सहवासात याल. त्यांच्या ओळखीने महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. फार घाईघाईत कामे करू नये. नशिबाची साथ बाजूने राहील. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. पगारवाढ व विविध प्रकारचे लाभ होतील. नवीन घरात स्वप्न साकार होईल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. सामाजिक मानसन्मान मिळेल. म्हणजे तुमचं घरात स्वप्न असेल, कोण वृश्चिक राशीचं असेल, जे स्वतःचं घर घेऊ बघताय त्यांचे स्वप्न जे आहेत ते पूर्ण होणार आहेत या वर्षात. तसेच तुम्हाला तुमची कामं होतील. तुमच्या नशिबाची साथ तुमच्याकडे असेल. फक्त तुम्हाला घाईघाईत कुठली कामं करायची नाही, शांततेने कामं करायची आहेत. बघा धनु, अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होईल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. अनेक अडचणी दूर होतील. फायदा होईल. वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद मिळतील. सामाजिक मान्यता मिळेल. जीवनसाथीची साथ राहील. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवायचं आहे. एखादी मोठी जर तुमच्या काही उलाढाल असेल त्याचा तुमचा मोठा जास्ती फायदा होणार आहे. तर मकर बघूयात आपण. संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. काही कामे अनपेक्षितपणे झटपट होऊन जातील, तर काही कामे रखडले जातील. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागेल. सबुरीने वागण्याची गरज आहे. अधिकारी वर्गात चांगले सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. आवडते भोजनाचा आस्वाद घेता येईल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. म्हणजे तुम्हाला थोडासा मनस्ताप सहन करावा लागेल, कारण काही जी कामं आहेत ती तुमची चांगली पटपट होऊन जातील. काहींना वेळ लागेल, पण तुम्हाला संयमाने वागण्याची गरज आहे असं म्हटलेलं आहे. ते तुमचे अधिकारी वर्ग जे असतील त्याचे तुम्हाला सहकार्य लाभणार आहे चांगलं. तसंच नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. तर बघा कुंभ राशीचं काय बघू आपण. मोठ्या योजना आखल्या जातील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. काहींना जवळचा प्रवास घडून येईल. काही लोक अनपेक्षितपणे विरोधात कारवाया करतील. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. अनुभवी व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी. खाण्यापिण्याचे पथ्य पाळा. भेटवस्तू मिळेल. ठीक आहे. आता मीन बघा. शुभ संकेत मिळतील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. नोकरीत महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. वरिष्ठांकडून योग्य ती दखल घेतली जाईल. एखादी नवीन जबाबदारी मिळेल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. परीक्षेत घवघवीत यश मिळेल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. काहींना पुरस्कार जाहीर होईल. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. सदर बघा हे झालं सगळं, पण बघा हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषी मान्यतेवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल सांगितलं जाते. म्हणजे तुम्हाला सांगितलं हे सगळं आहेच, पण तुम्हाला जर अजून डिटेलमध्ये किंवा अजून काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या असेल, तुम्ही तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. त्यानुसार पुढचं काय तुम्हाला जे काय करायचं आहे, कार्यक्रम असतील काय असतील ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर कळलं असेल तुम्हाला काय 2025मध्ये कुठल्या राशीवर काय काय आहे. तर नक्की कमेंट करा तुमची राशी कोणती आहे, किंवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा. धन्यवाद.